हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी बनवणार आहे बेसन पिठात तळलेल्या मिरच्या। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कमेंट करून नक्की कळवा कसा वाटला व्हिडिओ ते। चॅनलला असेच कनेक्टेड रहा, जास्तीत जास्त प्रेम असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। बेसन पिठातल्या मिरच्या बनवण्यासाठी आपण ह्या मिरच्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर त्याचे मधून बारीक काप करून घेणार आहोत। एका मिरचीचे 2 असे काप करून घेणार आहोत। त्यानंतर ते गरम तेलात थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत, म्हणजे त्याचा तिखटपणा नाहीसा होतो। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला मिरच्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहे। त्यासाठी आपण बॅटर बनवून घेऊयात। त्यात बेसन पीठ, हळद, मीठ, लाल तिखट आणि थोडासा ओवा टाकून त्याचं व्यवस्थित असं थोडंसं पाणी घालून बॅटर बनवून घेणार आहोत। बघू शकता थोडं थोडं पाणी घालून बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे, एकदमच पाणी नाही टाकायचं। तर मी ह्या मिरच्याही 2 प्रकारे तुम्हाला तळून दाखवणार आहेत। एक म्हणजे आत्ता ज्या तेलात सोडते त्याला मी थोडंसं बॅटर पातळ केलेलं, बघू शकता तुम्ही, त्या अशा होतात आणि थोड्याशा कडकही होतात, पण छान लागतात। आणि आत्ता ज्या तळणार आहे तर त्यासाठी मी बॅटर थोडंसं घट्ट बनवून घेतलेलं आहे। बघू शकता बॅटर घट्ट असल्यामुळे त्याला पीठही व्यवस्थित लागतं आणि त्या फुलतातही मस्त फुगतात। तर बघू शकता तुम्ही, तुम्हाला फरक लगेचच जाणवेल दोन्ही मिरच्यांमध्ये, पण दोन्ही खायला एकदम चविष्ट लागतात। तर सेपरेट व्हिडिओ बनवण्यासाठी मी एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही प्रकारे कशा तळल्या जातात ते तुम्हाला दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला या बेसन पिठातल्या मिरच्या आवडतात की नाही हेही कळवा। तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद, बाय बाय।